त्याला फ्लूसाठी मॉर्फिनपेक्षाही स्ट्राँग औषध हवं आहे, पण जेव्हा मला अंतर्गत रक्तस्राव होत होता, तेव्हा त्याने माझी विचारपूससुद्धा केली नाही. माझा बॉयफ्रेंड 5 दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी आहे. गेल्या शुक्रवारी आम्ही 8 तास ईआरमध्ये घालवले कारण त्याचं डोकं दुखणं असह्य होतं. मी सगळं केलं. मी ब्लँकेट्स, नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स आणि आईस पॅक्स पॅक केले. मी त्याला अक्षरशः व्हीलचेअरवरून फिरवत होते. दरम्यान तो एखाद्या लहान मुलासारखा वागत होता. त्याने तक्रार केली की स्टाफ पुरेसा वेगाने काम करत नाहीये आणि त्याला अजून उशा हव्यात. मला त्याला शब्दाशब्द समजावून सांगावं लागलं की ईआरमध्ये इतर लोकांच्या खरोखरच गंभीर समस्या होत्या. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या. सीटी स्कॅन नॉर्मल, ब्लड टेस्ट नॉर्मल. निकाल, हा फक्त एक व्हायरस आहे. त्यांनी त्याला वेदना कमी करण्यासाठी एक खूप स्ट्राँग औषध दिलं, असं औषध जे सहसा खूप वृद्ध रुग्णांसाठी राखीव ठेवलं जातं. आता त्याला पुन्हा तिथे जायचं आहे. तो जास्त आजारी पडलाय म्हणून नाही, तर त्याला ते औषध पुन्हा हवं आहे म्हणून. मी नवीन नोकरी सुरू केली आहे आणि मला विश्रांतीची गरज आहे. मी त्याला त्याच्या बहिणीसोबत जाण्याचं सुचवलं, पण त्याने हट्ट धरला की मीच त्याला घेऊन जावं. मी त्याला नकार दिला. आता खरी गंमत बघा, 1 महिन्यापूर्वी मी आतड्यांतील रक्तस्रावासाठी ईआरमध्ये गेले होते. त्याने माझी विचारपूस करण्यासाठी ऑफिस सोडलं सुद्धा नाही. मी स्वतः गाडी चालवून तिथे गेले, एकटीने सगळं सहन केलं आणि स्वतःच घरी परतले. आता तो फक्त एका साध्या फ्लूसाठी मी त्याला हॉस्पिटलला घेऊन जात नाहीये म्हणून हट्ट करतोय. त्याचा वैयक्तिक ड्रायव्हर बनण्यास नकार दिल्याबद्दल मी चुकीची आहे का?